आणि हे दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मग हळूहळू माझ्या डोळ्यात कचकच व्हायला लागलं. कचकचण्याचा त्रास इतका वाढला की मला असं वाटायचं की माझ्या डोळ्यात काहीतरी आहे, कसपट वगैरे गेलेलं असावं किंवा काहीतरी झालेलं असावं माझ्या डोळ्यात. काही पर्सेंटेज पेशंट्समध्ये मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतरच्या काही काळामध्ये डोळ्यात टोचणं किंवा फॉरेन बॉडी म्हणजे डोळ्यात काहीतरी कण गेलं आहे असं वाटणं, डोळ्याला कचकच केल्यासारखं वाटणं हे होत असतं. याचं महत्त्वाचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या व्हिडिओ मध्ये मी बोलणार आहे ते मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर काही रुग्णांना डोळ्यामध्ये टोचणं, कचकचणं अशा प्रकारचा त्रास होतो. तर हा कशामुळे होतो आणि तो कसा आपल्याला ठीक करता येतो याविषयी. आम्ही आता जवळजवळ दरवर्षी साधारणतः 15 ते 20,000 रुग्णांची ऑपरेशन्स करत असतो मोतीबिंदूची. आणि मोतीबिंदूचं ऑपरेशनचा सक्सेस रेट हा खूप छान आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या जे पेशंट असतात, रुग्ण आहेत, त्यांना चांगली दृष्टी येते आणि त्यांची आधीपेक्षा जे त्याचे त्रास असतात ते सगळेच हळूहळू करून नाहीसे होतात. काही पर्सेंटेज पेशंट्समध्ये मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतरच्या काही काळामध्ये डोळ्यात टोचणं किंवा फॉरेन बॉडी म्हणजे डोळ्यात काहीतरी कण गेलं आहे असं वाटणं, डोळ्याला कचकच केल्यासारखं वाटणं हे होत असतं. याचं महत्त्वाचं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ऑपरेशन्स उपलब्ध आहेत. आम्ही त्यातले खूप अद्ययावत अशा फेकोइमल्सिवियन पद्धतीनं ऑपरेशन करत असतो. आता त्याच्यातच रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरीसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे, त्यानं करत असतो. आणि यामुळे जो ऑपरेशनचं जे छेद आहे तो अतिशय छोटा छोटा होत गेला आहे. आता छोटा छेद झाल्यामुळे बरेचसे रुग्णाचे त्रास हे कमी होऊन जातात. पण अगदी छोटा जरी छेद असेल तरी लक्षात घ्या, ज्यावेळी आम्ही छोट्या छेदातून मोतीबिंदू काढून लेन्स बसवतो त्यानंतर हे छेद जो आहे तो भरण्याची प्रोसेस ही शरीरालाच करावी लागते. असं म्हणतात की डॉक्टर ट्रीट करू शकतो, पण हिलिंग ज्याला भरण्याची प्रक्रिया आहे ते निसर्गच करत असतो, म्हणजे नेचरच करत असतो. तर ही जी हिलिंग प्रोसेस असते त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये काही बदल होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नसतो. एकाची जी हिलिंग पॉवर आहे किंवा रोग प्रतिकारक शक्ती आहे, ही जी जखम भरण्याची जी ताकद आहे ती दुसऱ्यासारखी असतेच असं नाही. किंवा त्या माणसाची सुद्धा शरीराची ताकद त्याच्या शरीरातल्या इतर आजारांमध्ये, आहारावर, त्याच्या सवयीमुळे बदल होऊ शकत असतो. त्यामुळे ही जी हिलिंग प्रोसेस चालू असते त्या दरम्यान डोळ्यामध्ये काही बदल अपेक्षित असतात. जवळजवळ 95 to 97% रुग्णांची हिलिंग प्रोसेस ही, जर आपण म्हणतो ॲव्हरेज हिलिंग प्रोसेस, ही काही दिवसांमध्ये पूर्ण होत असते. त्याच्यामध्ये रुग्णाच्या बुबुळाची गोलाई परत येणं, जो छेद आहे तो पूर्ण भरून जाणं, डोळ्यावरचा जो अश्रूंचा लेयर आहे तो पूर्ववत होणं या सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. काही रुग्णांमध्ये मात्र ऑपरेशन नंतर ही हिलिंग प्रोसेस थोडीशी स्लो असू शकते आणि त्यामुळे काय होतं, जो आपण छेद घेतलेला आहे त्याच्या आतल्या ज्या नसा आहेत त्यांचं हिलिंग काही वेळा स्लो होत असतं. त्याचप्रमाणे त्याच्यावरचं जी टिअर फिल्म आहे किंवा अश्रूंची फिल्म आहे ती पूर्व पदावर येण्यासाठी वेळ लागू शकतो, म्हणजे त्यांना थोडासा ड्रायनेस येऊ शकतो, त्याच्यामुळे इरिटेशन होऊ शकतं. काही रुग्णांमध्ये ज्यावेळी छेद भरतो त्यावेळी ॲबरंट रिजनरेशन आम्ही म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन नसा ज्या तयार होतात त्या जास्त सेन्सिटिव्ह असू शकतात. हे सगळ्या रुग्णांमध्ये होतं का? नाही. हे काही 2 ते 3% रुग्णांमध्ये होत असतं. याच्या मागं काही स्पेसिफिक कारणं असतात का? याच्यामध्ये आम्ही पाहिलं आहे वयानुसार, ज्यांचं वय जास्त आहे, दुसरं ज्यांना काही शारीरिक आजार आहेत जसं डायबिटीस आहे, इतर शरीराचे आजार आहेत ज्यासाठी औषधं चालू आहेत, ज्यांचं पित्ताचं प्रमाण जास्त आहे, ज्यांना वाताचा त्रास असतो, ज्यांची खाण्यापिण्याची जी शैली आहे त्याच्यामध्ये जीवनसत्वांचा अभाव असतो, जसं विटॅमिन B12 आहे, D3 आहे, याची कमतरता जाणवत असते, ज्यांच्या सवयी चांगल्या नाहीत, म्हणजे झोपेचं प्रमाण खूप कमी आहे, स्क्रीनचा वापर अतिरिक्त आहे, मोबाईल वापर जास्त आहे, इतर अशा प्रकारचे ज्यांना सवयी असतात, जसंच काही ज्यांना सवयी म्हणजे व्यसन असतं,
अशांमध्ये ही हिलिंग प्रोसेस अफेक्टेड असू शकते. आणि त्यामुळे काही वेळा हे कचकचणं, टोचणं किंवा डोळ्यात काहीतरी कण गेल्यासारखं वाटणं हे होत असतं. पण ह्याची जी हिलिंग प्रोसेस आहे ती सगळ्यांचीच काही कालावधीमध्ये पूर्ण होत असते. बऱ्याच रुग्णांना जे खास करून जे जास्त सेन्सिटिव्ह आहेत, जसे जे अँक्शियस आहेत म्हणजे ज्यांना टेन्शन घेण्याची सवय आहे, असे रुग्ण आमच्याकडे येतात आणि त्यांना असं सतत वाटतं की ऑपरेशनमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. म्हणजे लेन्स माझी हलली आहे किंवा जे जखम आहे ती भरलेली नाही आहे. अशा प्रकारचे त्यांच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात की जे काही मला टोचतंय ते ह्या कारणांमुळे आहे आणि त्यामुळे माझ्या डोळ्याला काहीतरी होणार आहे. तर याचा उपचार काय? याला आम्ही म्हणतो टाईम इज द बेस्ट हिलर. म्हणजे वेळ जसा जातो तसं आपलं शरीर या बऱ्याच गोष्टी हळूहळू क्लिअर करत असतं आणि तेवढा वेळ आपल्याला शरीराला द्यावासा लागतो. त्याला मदत म्हणून काही आम्ही औषधं देतो, ज्यामध्ये लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आहेत, काही विटॅमिन्स आहेत. याच्यामध्ये काही थेरपीजसुद्धा आहेत, जसं आम्ही IPL थेरपी करतो, ज्याच्यामुळे डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यावर हळूहळू रुग्णांची जी डोळ्याची स्थिती आहे ती पूर्ववत यायला लागते. बरेच रुग्ण याच्यामुळे ज्यांना खास करून टेन्शन घ्यायची सवय आहे ते इतके अँक्शियस होतात की त्यांना असं वाटतं की माझ्या डोळ्याला काहीतरी होणार आहे. आणि त्यासाठीच मी खास करून आमच्या या पेशंटचं यामध्ये मनोगत दाखवतोय. त्यांनासुद्धा ऑपरेशन नंतरच्या काही काळामध्ये असा त्रास होता आणि नंतर हा हळूहळू अतिशय व्यवस्थित झाला. तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला अशा प्रकारे मोतीबिंदूचे ऑपरेशन तर डोळ्यामध्ये टोचत असेल, त्रास होत असेल तर घाबरून जाऊ नका. तुम्ही आम्हाला दाखवा, नेत्रतज्ञांची भेट घ्या, त्यांच्याकडून योग्य औषधोपचार घ्या आणि लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण ह्या बऱ्याच गोष्टी कालांतराने आपोआप ठीक होत असतात. याचा ऑपरेशनच्या सक्सेसशी किंवा ऑपरेशनच्या प्रोसिजरशी डायरेक्टली पूर्ण संबंध नसतो. कारण सेम प्रोसिजर आम्ही 100 लोकांमध्ये केली तरी त्यातल्या फक्त 2-3 जणांनाच अशा प्रकारचा त्रास जाणवू शकतो. बाकीच्यांना हा त्रास जाणवतही नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या शरीरावर, हेल्थवर यासुद्धा अवलंबून असतात. या ऑपरेशन नंतरच्या कालावधीमध्ये तुमची हेल्थ चांगली ठेवा, झोप व्यवस्थित घ्या, पित्ताचं प्रमाण कमी ठेवा. म्हणजे असे पदार्थ टाळा ज्याच्यामुळे पित्त वाढतंय किंवा वात वाढतोय. आपली बाकीची सर्व औषधं वेळच्या वेळी घ्या. डोळ्यासाठी जे काही उपचार तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये ड्रॉप्स असतील, औषधं गोळ्या, विटॅमिन्स असतील, IPL थेरपी असेल किंवा गार पाण्याने शेक सांगितला असेल तर हे सुद्धा वेळच्या वेळी करा आणि पूर्ण विश्वास ठेवा. याच्यामुळे तुमची मानसिक शांती चांगली राहील आणि त्याच्यामुळे अर्थात शरीराची हिलिंग प्रोसेससुद्धा बेटर राहील. कारण ज्यांना ज्यांना स्ट्रेस घेण्याची सवय असते त्यांना बऱ्याचदा हिलिंग प्रोसेससुद्धा स्लो झालेली आमच्या शास्त्रामध्ये दिसून आलेली आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्हाला जर मोतीबिंदूचे ऑपरेशन तर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर जरूर तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये भेट द्या. आम्ही तुमच्या जो काही त्रास असतो त्याचं नक्की समाधान करू. तुम्ही जरूर या पेशंटचं मनोगत ऐका. धन्यवाद. नमस्कार, मी सुमन अण्णा किराणे, कोल्हापूर शेजारी हेरलेगाव आहे. त्या हेरलेगावची मी रहिवाशी. म्हणजे माझं वय आता जवळजवळ 75 वर्ष आता आहे पूर्ण. पण याच्या आधी एक वर्ष 1.5 वर्ष मला डोळ्याला थोडंसं कमी दिसायला लागलं. आपल्याला नंबराचा चष्मा तर होताच. पण ज्या वेळेला मी ते दाखवलं त्यावेळेला मी ते एका दुसऱ्या डॉक्टरना कोल्हापूरच्या दाखवलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की त्याला मोतीबिंदू आहे तुमच्या डोळ्याला, दोन्ही डोळ्याला, आणि डोळ्याचं ऑपरेशन केलं पाहिजे मोतीबिंदूचं. पण मग मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असं माझ्या मनात मी ठरवल्यानंतर मग माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की ते ऑपरेशन आता आपण करून घ्यायचं कुणाकडून. तर मला बऱ्याच जणांच्याकडून अशी माहिती मिळाली. पटवर्धन डॉक्टर जे आहेत सांगलीचे, ते ऑपरेशन चांगलं करतात. मी कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी चौकशी केली तर काही ठिकाणी भुवयामध्ये इंजेक्शन करून ऑपरेशन केलं जात होतं. पण इथं कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन न देता ऑपरेशन नवीन पद्धतीनं केलं जातं हे ज्यावेळेला मला समजलं त्यावेळेला मी स्वतःचा निर्णय घेतला की आपलं ऑपरेशन या नंदादीपमध्येच करून घ्यायचं. मग मी तसा संपर्क साधला. माझ्या डाव्या डोळ्याचं मोतीबिंदू जरा जास्त होता, उजव्या डोळ्याचा अजून वाढलेला नव्हता. पण तरी डाव्या डोळ्याचं ऑपरेशन मी करून घेतलं
व्यवस्थित ऑपरेशन झालं. आणि ते व्यवस्थित झाल्यानंतर मग त्याने मला समजावून सांगितलं, की या डोळ्याचं सुद्धा आता काही करायला काही हरकत नाही. आणि मग 10 दिवसांनी या डोळ्याचं ऑपरेशन उजव्या डोळ्याचं करायचं ठरलं. झालं काय, की माझ्या डाव्या डोळ्याचं ज्यावेळेला ऑपरेशन झालं, त्याच्यात ते व्यवस्थितच झालं. उजव्या डोळ्याचं सुद्धा व्यवस्थितच झालं. पण डाव्या डोळ्याचं ऑपरेशन माझं अजून झालेलं होतं आणि उजव्या डोळ्याचं व्हायचं होतं. तोपर्यंत घरात मी एके ठिकाणी पाय घसरून थोडीशी माझा तोल गेला. तो तोल इतक्या जोरात गेला माझा, की आता मी तोंडावर पडते की काय असं झालं. पण लकीली माझं तोंडावर पडणं वाचलं आणि हातावर मी दाब देऊन असे उठले. त्याच्यानंतर थोडंसं माझ्या डोळ्यात कचकचायला लागल्यासारखं असं वाटायला लागलं. पण आता उजव्या डोळ्याचं तर ऑपरेशन ठरलेलं होतं. मग उजव्या डोळ्याचंही ऑपरेशन मी करून घेतलं. पण ते ऑपरेशन करायला येत असताना, इकडं दवाखान्यात येत असताना, मी कोल्हापूरहून इकडे येणार आणि लवकर गेलं पाहिजे या गडबडीत मी होते. आणि आमच्या घरात चौकटीला, त्या गडबडीमध्ये माझ्या चौकटीला माझं कपाट थडकलं. ते इतक्या जोरात थडकलं, की आणि ते नेमकं भुवईजवळ थडकलं. म्हणजे एका डाव्या डोळ्याचं माझं ऑपरेशन नुकतंच झालेलं, 5-6 दिवस झाले असतील मला वाटते. थडकलं, माझा तोल गेला, लगेच 5-6 दिवसांनी गेला. आणि मला चौकट जी थडकली, ती मी नेमकं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला येणार त्या दिवशी. तरी सुद्धा मी आले, ठरलेलं होतं. माझ्या त्या पण डोळ्याचं ऑपरेशन झालं. आणि हे दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मग हळूहळू माझ्या डोळ्यात कचकचायला लागलं. कचकचण्याचा त्रास इतका वाढला, की मला असं वाटायचं, की माझ्या डोळ्यात काहीतरी आहे, कसपट वगैरे गेलेलं असावं किंवा काहीतरी झालेलं असावं माझ्या डोळ्यात, असं मला वाटायला लागलं होतं. मग मी ते येऊन दाखवले. त्यांनी सांगितलं, की ते कसपट वगैरे काही नाही आहे, तुमचे डोळे क्लिअर आहेत. त्यांनी ते डोळे पुसून सुद्धा काढले औषधाने. पण मला ते पहिल्यांदा वाटत होतं, की आपल्या डोळ्यात काहीतरी आहे. कचकचतं, भरपूर कचकचतं. काहीतरी आहे आपल्या डोळ्यात. डॉक्टरनी मला समजावून सांगितलं, की काहीही नाही आणि ते हळू-हळू बरं होणार आहे तुमचं. मग हळू बरं होणार आहे, पण मला ते लवकर बरं होईना. लवकर बरं होईना. मी पुन्हा 2-3 वेळेला येऊन दाखवलं डॉक्टरना. डॉक्टरनी मला धीर दिला, की ही प्रोसेस थोडीशी लेंदी आहे. होईल, हळू बरं होईल. तुम्ही घाबरायचं काही कारण नाही. मी त्यावेळेला घाबरले, की डोळ्यात कचकचतं आपल्या. काय झालं असेल किंवा ऑपरेशन करताना काही चूक वगैरे झाली असेल का? किंवा मला गावातले लोकं काय म्हणाले, की तुमचा तोल गेला त्यावेळेला तुमची लेन्स वगैरे हलली असेल की काय? अशी सुद्धा मला भीती गाठली. ते मी येऊन डॉक्टरना दाखवले. डॉक्टरनी सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या आणि मला सांगितलं, की तुमची लेन्स वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि हे हळू बरं होणार आहे. त्याच्यानंतर मला तो त्रास मग अधूनमधून व्हायला लागला. केव्हा तरी खाली वाकलं, की डोळ्यात काहीतरी कचकचल्यासारखं व्हायचं किंवा डोळ्यात काहीतरी हलल्यासारखं व्हायचं. मला एकदा तर असं वाटलं, की माझा डोळाच बाहेर आलाय की काय, असं मला वाटलं होतं वाकताना, झाडून काढताना, वाकताना. तर हळू हा त्रास मग होत त्याच्यातलं मधलं अंतर त्या त्रासामधलं वाढत गेलं. आणि वाढत गेल्यानंतर हळू हा माझा त्रास कमी झाला. आता माझ्या ह्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन होऊन जवळ-जवळ मला वाटतंय एप्रिल म्हणजे 1.25 वर्ष तर होत आले. 1.25 वर्ष होत आले. तर आता माझ्या डोळ्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सगळे त्रास माझे कमी झाले. पण त्याच्यासाठी मला वाट बघावी लागली. ऑपरेशनचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. माझी दृष्टी अतिशय चांगली आहे. आता दृष्टी माझी आहे. मला सगळं लिहायला वाचायला, मी एक लेखिका आहे. आणि लेखिका या दृष्टिकोनातून मला वाचावं लागतं, लिहायला लागतं. म्हणजे मी रिटायर्ड टीचर आहे. लिहिण्याची सवय आहे. माझी 25भर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मी 25-26 देश फिरून आलेले आहे. काय, तर त्या देशाचं प्रवास वर्णन वगैरे लिहायची मला सवय आहे. तर मी ते लिहित बसते. आता कुठल्याही प्रकारचा चष्मा मी वापरत नाही किंवा मला वापरायची गरजही लागत नाही आहे. काही नाही, आता माझे डोळे अगदी व्यवस्थित आहेत. व्यवस्थित दिसतं. फक्त धीर धरला, धीर धरा रे धीरापोटी, फळे असती गोमटी. असं जे म्हणतात तसं मी धीर धरला आणि मला आता सगळं व्यवस्थित आहे. माझं काही नाही. फक्त डॉक्टरनी सांगितले, की रेग्युलर चेकअप म्हणून एक 6-6 महिन्यांनी तुम्ही दाखवत चला. ते सुद्धा का, तर मला मी डायबिटीज पेशंट आहे. मी बीपी पेशंट आहे. मला हार्ट ब्लॉकेजेस आहेत. काय, असं असताना सुद्धा माझं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे. कचकचत होतं म्हणून मी जे घाबरत होते ना, ते आता घाबरायचं कुठलंही कारण राहिलेलं नाही आहे माझ्याकडे. तर चांगलं माझं ऑपरेशन झालंय. आणि असं कुणाला वाटत असेल,
तुम्हाला सुद्धा कचकचतंय ते बरं होईल किंवा नाही किंवा काय काय नाही. माझं तरी हळूहळू बरं झालं, तुमचं सुद्धा नक्की होणार. एवढं.